Hello friends, I am Dr. Harshit Shah. I am a surgical oncologist at Fortis Hospital, मुंबई. आज मी तुम्हाला प्रोस्टेट कॅन्सर बद्दल सांगणार. प्रोस्टेट काय आहे? प्रोस्टेट आपलं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, त्याच्यामध्ये खालची एक जागा आहे जी लघवीची पिशवीच्या खाली असते आणि नळीच्या मध्ये असते. या प्रोस्टेटचं काम काय आहे? ते प्रोस्टेट एक हॉर्मोन्स प्रोड्यूस करतो. नंतर जी फ्रिक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी आणि युरिन इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी सिक्रिशन्स करतो. प्रोस्टेट अगर मोठी झाली तर आपली लघवी अटकू शकते आणि प्रोस्टेट कॅन्सर डिटेक्ट झालं ते युजली मोठ्या वयात 60-70 नंतर डिटेक्ट होतं. तर मी कॅन्सर सर्जन आहे, पण मी आज तुम्हाला नॉन सर्जिकल ऑप्शन्स म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर झाल्यावर तुम्ही सर्जरी न करता आणखी काय काय करू शकतात ते मी तुम्हाला सांगणार. प्रोस्टेट कॅन्सरमध्ये अर्ली स्टेज जी सर्वात पहिली स्टेज असतो, ज्याच्यामध्ये प्रोस्टेट कॅन्सर फक्त सुरू झालंय आणि खूप छोटी आहे, त्याच्यामध्ये त्यांना नॉर्मली लघवीचा त्रास खूप कमी असतो किंवा नसतो. अशा पेशंट्सला आपण रेडिएशनचा ऑप्शन देऊ शकतो. दुसरं हॉर्मोनल ट्रीटमेंट असतो, ज्याच्यामध्ये आपण अँटी हॉर्मोनल थेरपी देतो. ते अँटी हॉर्मोनल थेरपी जे असतात ते इंजेक्शनमध्ये पण असतात आणि गोळ्या पण असतात. दुसरं रेडिएशन. पहिलंच जास्त दुसऱ्या स्टेजमध्ये अगर प्रोस्टेट कॅन्सर असेल तरी पण आपण प्रोस्टेट ऑपरेशन नाही केलं आणि रेडिएशन दिलं तरी पण चालतं. त्याच्यामध्ये आपण रेडिएशन म्हणजे काय असतं, ते किरणे असतात. ते किरणे प्रोस्टेटच्या जागेवर आपण देतो आणि आजूबाजूची छोटी गाठे असतात त्यांना पण आपण किरणे देतात. ही किरणे 20 किंवा 30 किरणे असतात, जे आपण आठवड्यानी 5 दिवसात देतो. म्हणजे 4 किंवा 5 आठवडे ते किरणे चालतात. ही किरणे फक्त 5 मिनिटासाठी तुम्हाला हॉस्पिटल जावं लागतं. मशीनमध्ये किरणे भेटतात आणि नंतर तुम्ही घरी जाऊ शकता. त्याचे साईड इफेक्ट्स खूप कमी आहे, पण तुम्हाला रोजचं काम तुम्ही बंद ना ठेवता तुम्ही हे ट्रीटमेंट घेऊ शकतात. दुसरं जे हॉर्मोनल ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये आपण दुसरं जी आपले टेस्टिस असतात, खालची जी गोटी असतात ते आपण काढू शकतो. ते मोठ्या वयात जे पेशंट्स असतात ज्यांना इंजेक्शन नाही पाहिजे त्यांना हे ऑप्शन देऊ शकतात. पण कॉस्मेटिक पर्पजसाठी आपण ते ऑपरेशन करत नाही आणि आपण अँटी हॉर्मोनल ट्रीटमेंट देतात. त्याच्यामध्ये इंजेक्शन आणि गोळ्या असतात जे 2 वर्षापर्यंत घ्यावं लागतं. हे जे ट्रीटमेंट आहे ते फक्त पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये नाही, आपण 3rd आणि 4th स्टेजमध्ये पण कंटिन्यू करू शकतो, ज्याच्यामध्ये ऑपरेशनची खूप कमी गरज असते. पण प्रोस्टेट कॅन्सर एवढं चांगलं कॅन्सर आहे, त्याच्यामध्ये आपण ऑपरेशन न करता खूप सारे वेगळे ट्रीटमेंट ऑप्शन्स ओपन आहे. थँक्यू.